लताच किचनमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. मी आपल्याला कैरीची चटणी बनवायची. आंब्याची कैरी घेतली एक, आणि कांदा घेतला मोठा, एक कैरी मोठी घेतली, आणि लसूण थोडा जास्त घेतला, आणि थोडी कोथिंबीर घेतली, आणि मीठ घेतलं चवीनुसार. छान लागते आणि आंबट मस्त लागते. आता उन्हाळ्याचं जेवण आमटावरच असतं. आंबट खाल्लं की चव लागते आणि जेवण पण जास्त जातं. आणि ह्या आंब्याची कैरी तुम्ही पण करून बघा. कांदा बी टाकायचा मस्त, आणि कैरी टाकायची. तर कैरीची कवळी कैरी म्हणून मी त्याची साल काढली नाही, आणि जाड कैरी झाली का त्याची साल काढायची, कारण जाड साल काढल्याने ती भाजी उगीर लागते, म्हणजे चटणी उगीर लागते. त्याच्यामुळं असं लसूण, कोथिंबीर आणि मिरची पावडर नंतर टाकायचं, आणि मीठ टाकायचं चवीनुसार, नंतर टाकायचं वाटल्यावर. आणि थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं, आणि एक गरका असा मिक्सरचा घालून घ्यायचा. आणि तशी ही चटणी छान झाली, आणि तुम्ही पण करून बघा. हे बघा किती छान आहे, आणि खायला पण तोंडाला पाणी सुटलं बघून. आंबट हे, आणि नॉर्मल आंबट, म्हणजे तर कांदा टाकला तर आंबट होत नाही. मी थोडंसं अशी भाजी आपल्या डब्यात भरून ठेवायची, आणि आपल्याला 4-8 दिवस जाते. फ्रीजमध्ये ठेवायची. जेवण आता उन्हाळ्याचं गोड लागत नाही, म्हणून हे आंबट चांगलं जरासं पापड वगैरे, कांदा असं टमाटर हे असं आंबट, कैरी असं पण असं खाऊ शकतो आपण. आणि डाळ भाताबरोबर चटणी खूप छान लागते खायला. तुम्ही पण करा, लाईक करा, शेअर करा. चांगलं वाटलं तर तुम्ही पण लाईक करा. धन्यवाद.